मला असं वाटतंय ना, हिचं डोकं ठिकाण्यावर नाहीये. ही ते मागते जे अजिबात शक्य नाहीये. अहो, घरच्या गाडीने यायचं सोडून हिला सार्वजनिक वाहनातून यायचंय. म्हणजे काय तर थोडक्यात आपल्या इज्जतीचा तमाशा करायचाय आणि वरून त्या गरीब दळिद्री मुक्ताला परत आणायचंय. हाच मोठा प्रॉब्लेम आहे तुझा सगळ्यांचा. तुम्हाला माणसाच्या आधी ना त्याची गरिबी दिसते, पण कसं आहे ना, दारिद्र्य हे घरात नाही विचारात असतं. तुम्हीच बोलायच्या राहिला होतात. आता ही चर्चा थांबवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची कुठलीही अट मान्य होणार नाहीये. आता जा आणि रेणुकाला तयार करून घेऊन या. तुम्हाला लग्न मोडायचं असेल तर तुम्ही खुशाल मोडू शकता, पण मुक्ता जोपर्यंत या घरामध्ये येत नाही तोपर्यंत रेणुका हे घर सोडून तुमच्या घरी येणार नाही. रावसाहेब, एकंदरीत चित्र असं दिसतंय की तुम्हाला कोणालाच रेणुकाला सासरी पाठवण्याची इच्छा नाहीये. आणि तसं जर का असेल तर आमचं इथं उभं राहणं सुद्धा हा आमचा अपमान आहे. आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. नाही, तुम्हाला वाटतं ना तसं अजिबात नाहीये. नाही, मान्य आहे आम्हाला की रेणुकाचं वागणं चुकलंय जरा, पण तुमचंही वागणं चुकलेलं आहेच की, म्हणून ते सगळं घडलं ना. नाही, मला एकच सांगा, तुम्ही रेणुकाला पाठवणार आहात का नाही? हो, पाठवणी करतोय आम्ही तिची. रेणुका, जा बाळा, तयार हो. गायत्री, जा जरा तिच्या बरोबर. मला असं वाटतंय झालंय तेवढं आता पुष्कळ झालंय. मोठी आई, निघायला हवं आता. मी ते गिफ्ट्स वगैरे एका बॉक्स मध्ये पॅक करतो आणि आणतो. रेणुका, चला चला, तुम्ही दोघीही माझं आवरून द्या. आणि गायत्री, पाठवणीसाठी मी साडी नेसणार नाहीये. तो क्यूट मिनी ड्रेस आहे ना, तो घालणार आहे. आणि खाली स्टिलेटोज. सेक्सी दिसेल ना मी, परफेक्ट, कमाल दिसणार आहे. ही काय बोलते? कुठला ड्रेस हा? ओ, तो एवढाचाच असतो ना, शर्ट तो. आता आपण क्लब मध्ये जाणार आहे म्हटल्यावर तोच ड्रेस घातला पाहिजे ना आपण. आणि होणारी सून येणार आहे म्हटल्यावर त्या आनंदात आपण क्लब मध्ये हँगआउट केलंच पाहिजे. रस्ता का अडवलाय? सूड घ्यायला. तुम्ही माझी जी बेइज्जती केली ना, त्याचा सूड घ्यायला. चळत लाकूड घेऊन माझ्या अंगावर धावली, त्याचा सूड. भक्तीला मायावर हात उगारायला सांगितलं ना, त्याचा सूड. मग पोलिसात दिला, त्याचा सूड. तुम्ही मला जो जो त्रास दिला ना, या सगळ्याचा सूड घ्यायला आला योग कांता शेठ. कांता, आम्हाला त्रास देऊन तू वाचू शकतोस अशा भ्रमात राहू नकोस. आमचे दादा तुम्हाला कोणाला सोडणार नाही. ए येड्या, त्यांनी जिला किती वेळ तर मारायची सुपारी दिली. ए येड्या, आता रावसाहेब बदललेत. आता पूर्वीचे रावसाहेब नगरकर राहिलेले नाहीत. कांता, त्यांना जरा कुणकुण जरी लागली ना, तो आम्हाला त्रास देतोय, तुझे जे काही हाल करतील ना, तुम्ही कोणी विचारच करू शकत नाही. पुन्हा स्वतः जाऊन जेलमध्ये बसशील, कारण तुझ्यासाठी सगळ्यात सेफ जागा तीच असेल. घाबरलो घाबरलो. भैरू, कुठे लपू?
कुठे लपू? लपायला जागा दे. कुठे लपू? घाबरलो मी. घाबरलो. झाले चलो समाधान. चला आता पुढची कारवाई सुरू करू. कसं कांता, तुझा टाइमपास करून झाला असेल ना तर आता बाजूला हो. माझ्या बहिणीची पाठवणी आहे, सगळे वाट बघते. रस्ता सोडतो आता. पाठवणी होणार पण तुमची, आणि अशा ठिकाणी होणार जिथून तुम्ही परत येणारच नाही. तू कांता शेठच्या तोंडावर कोको फासलं, हा? त्याची इज्जत काढली. आता नाही, आता तुझ्या तोंडावर या सारंगचं रगात फासणार आहे. जय भवानी आई. कुठं चाललास पळून? माफ कर, माफ कर. मावस सौभाग्य हिसकावून घेणारा अजून पैदा झालेला नाही. तुझ्यासारख्या एवढ्याशा किड्याला तर ते कधीच शक्य नाही. दे मंगळसूत्र दे. फोन काढ, तुझ्या पापाला फोन लाव. लावतो मला जाऊ द्या. बर मला मारू नका हो. हॅलो हॅलो हॅलो. अयो माई मेवणी आणि साडू गेले का ढागात? मुक्ता बोलतीये. अयो माझ्याकडे ये असता ना तुला नक्कीच वरचा प्रवास घडवला असता. काय रे, तू एवढी माणसं पाठवली, काहीच करू शकले नाहीत ते. सगळे तुझ्यासारखे नामर्दच निघाले. गप. हिचे पण अवतार असता ती सरलाच वाटतं. काली, अंबाई, जगदंबा नाव इसरलंच वाटतं. यापुढं त्यात मुक्ताचं पण नाव लक्षात ठेवायचं. आणि अजून एक, घरच्यांना काही करायचा प्रयत्न केलास ना, तू हातात बांगड्या घालीन, तोंडाला काळं फासन. अख्ख्या गावासमोर नाही ना तुझी धिंड काढली, आत्मारामची मुलगी आणि रावसाहेबांची सून सांगणार नाही. ग्रेट. म्हणजे होणारच होता पण नाही झालं. काय? मुक्ता कुठे आहे? मुक्ता 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 सुटली. सुटली म्हणजे? अरे अरे मर्दासारखे मर्द असून एक बाई हँडल होत नाही तुमच्याकडून. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःची. जीव द्या कुठेतरी जाऊन. तिलाच होता पण थोडक्यात बचावलो. ती बाई नाहीये. मग कोण आहे? रणरागिनी आहे. रणरागिनी. इतिहासाच्या पुस्तकात धडा असता. रणरागिनी, महाराणी, मुक्ता राणी. कुडून कुडून तिच्यात बळ येतं देवच जाणो. डोळ्यात आग घेऊन अंगावर धावत आली. हीच कुठून संचारत काहीच कळत नाही. 4 माणसांना पार पार आडवं केलं राव. आज परत माया माणसांना पदड पदड पदडलंय तिनं. माहित पार जिरली.
पुन्हा तिच्या समोर जायची हिंमत नाही राहिली बाई. तुला जुलाजू झाला तो खाजू खाजूच मेला. रे सांगतो जे करायचं ते नाही जमलं आणि निर्लज्जासारखं माझ्या समोर तिचं कौतुक करतोय. कौतुक कसलं करतो माई, तिच्या समोर जायची हिंमतच नाही राहिली. कुठे कुठे आहेत ते दोघं? लागली असते ना आता त्यांच्या घरच्या रस्त्याला. तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही त्या मुक्ताला सुद्धा बोलवलं. तिचाही अजून पत्ता नाहीये. तुम्ही काय आमच्या संयमाची परीक्षा बघताय का? संयम दादा संपलेलाच आहे. हे बघा, तुम्हाला जर का तिला पाठवायचं नसेल तर आम्ही इथून निघून जातो. चल ग, तू वेदला घेऊन ये. एक मिनिट विश्वासराव, संयम माझा पण सुटत चाललाय. पण तुम्ही इथून रेणुकाला घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला धमकी देताय? पूर्वीचा रावसाहेब असता तर एवढी वेळच आली नसती. कालच हा विषय संपून टाकला असता. पण आता बदललोय म्हणून हात जोडून विनंती करतोय. तुमची सून रेणुका तिला घेऊनच इथून जा. माझ्या विनंतीचा मान ठेवाल अशी अपेक्षा करतो. तुमच्या विनंतीचा मान आम्हाला ठेवायला सांगण्यापेक्षा तुमच्या मुलीला सांगा. कारण मुक्ता आल्याशिवाय ती या घरातून बाहेर पडणार नाहीये. मी आलीये. मुक्ता, मला तुमच्या समोर पुन्हा एकदा यावं लागलं. यासाठी मी तुमची माफी मागते. पण मी तुम्हाला शब्द देते, आज रेणुकाताई तुमच्या सोबत घरी येणार. त्यांची पाठवणी नक्की होणार. आलीस तू? का केलंस ग असं? काय घर सोडून गेली? एवढा राग आला का ग माझा? अगं बहिणी, त्या दिवशी रागात बोलले होते ग. त्या क्षणापुरती स्वार्थी झाले होते मी. चुकलं माझं, माफ कर ग मला. आणि काय ग बहिणी, मी लहान आहे ना, मग मला चुकायचा अधिकार नाहीये का? लहान मोठं सगळ्यांना चुकायचा अधिकार आहे. कारण आपण देव नाही आहोत, माणूस आहोत. त्यामुळे चुका होत असते. आणि मी कुणावरही चिडून गेले नव्हते ना, मला कुणाचाही राग आहे. त्यावेळी सगळ्यात जास्त महत्वाचं तुमचं लग्न होतं. लग्नात मी सगळ्यात जास्त मोठी अडचण होत होते. काही झालं तरी तुमचं लग्न तुटू द्यायचं नव्हतं, म्हणून मी गेले. चला चला, एक बरं झालं मुक्ताताई परत आली. हा, आणि तुझी इच्छा पूर्ण झाली. हा, मग आपण आता आपल्या घरी जाऊया. अशी एक फाईट देईन ना तुला मी. तिचं काय नेहमीच माझ्यावरच राग काढते. काढणारच ना. असे कसे आई वडील निवडलेस तू? निवडले? अगं, त्यांनी मला जन्म दिलाय, मी नाही त्यांना जन्म दिला. तू थांब, एकदा फक्त मला घरी येऊ दे, मग बघ त्यांची कशी गंमत करते. रेणुकाताई, तुम्ही असं काहीच करणार नाही. तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल ना, तर कुणालाही काही त्रास द्यायचा नाही आणि सूड वगैरे काही घ्यायचं नाही. नाहीतर मला लय वाईट वाटत. बघ बाई मुक्ता, तू समजव तिला. कालपासून असाच थैथयाट सुरू आहे हिचा. मोठी आई, तुम्ही फक्त पाहताय हा थैथयाट, मी ना अनुभवतोय. हो रे बाबा. अरे तरी बरं, ही बदललेली रेणुका आहे.
आधीची असती तर म्हणजे काय केलं असतं देवालाच माहिती. बापरे. नाही नाही, त्यांनी काही केलं नसतं. त्यांनी जे काय केलंय ना त्यात त्यांचा स्वतःचा स्वार्थ नव्हता. त्यांनी हे सगळं फक्त माझ्यासाठी केलं. चला पाठवणी करूया. तिला घेऊन गाडीत बस. तो गाडीत बसणार नाही. आम्ही दोघेही एकत्र जातो. वेद तुला चालेल ना? 2 मिनिटं दे ना रेणुका प्लीज. वेद तिला घेऊन गाडीत बस. बाबा वेद मला असं वाटतंय की मला एकटीला जावं लागेल. रेणुका थांब ना, काहीतरी आपण ऍडजस्ट करूयात. बाबा ऐका, मी फार तू येणार नाहीयेस असं दिसतंय मला. मी जाते. सॉरी. मी येतो हा. बाबा आय एम सॉरी. वेद अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? प्लीज काहीतरी तुम्ही तरी समजून घ्या प्लीज. अरे वेद थांबा. अरे वेद काय रेणुका, वेद सदरीला गाडीतून न जाता अशाकडे प्रवास करायची हीच माझी इच्छा. थँक्यू माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल. चला चला काका, चला चला चला. वेद अरे वेद वेद अरे काय चाललंय भर रस्त्यात? ही आहे ना, ही मुद्दामून करतेय. अरे पण ह्याला कळायला नको का? ती म्हणली बस की हा नंदी बैलावर का मान अजून बसला गाडीत. विश्वास, तुला तुझ्या मुलाला ताब्यात ठेवता आलेलं नाही. आता काय करायचं ते सांगाल का? अहो थांबा, तुम्ही काय म्हणताय? ते दोघं जर आपण जायच्या आधी घरी गेलो ना तर तुमच्या बहिणीसमोर वेगळाच कर होईल. चला, ते जायच्या आधी आपल्याला दादा, अरे रेणुका जरी आता आपल्या सगळ्यांच्या देखत त्या फुलांनी सजवलेल्या गाडीत बसून गेली असली ना तरी मध्येच त्या गाडीतून उतरणार आहे ती आणि पब्लिक ट्रान्सपोर्टनं वेदच्या घरी जाणार आहे. म्हणजे असं ती मला सांगून गेली आहे. ही पोरगी काय असतं त्यासनी सोडणार नाही. समजा राग कसा बी करून त्यांच्यावर काढणारच. हो आई, पण रेणुकाने असं वागता कामा नये. 2-3 दिवसांचा प्रश्न नाही आहे ग. या घरामध्ये तिला अख्खं आयुष्य काढायचंय. हो ना, तिला कसं समजवावं ना तेच कळत नाहीये. दादा मामा, एक बोलायचं होतं. बोल ना. मी बिझनेस करायचा जो निर्धार केला होता तो तुमच्या सपोर्टमुळे आणखीन पक्का होत चाललाय. दादा मामा खरंच थँक्यू सो मच. आणि दादा मामा माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या आई बाबांनी जसा धोका दिला तुम्हाला तसं मी कधीच करणार नाही. तशी तू वागू पण शकत नाहीस ग. काय ना, तू खूप खरी आहेस, निरागस आहेस, सच्ची आहेस. प्रयत्नपूर्वक सुद्धा त्यांच्यासारखा नालायकपणा तू नाही करू शकत. दादा मामा आणखीन एक बोलायचं होतं. मला माझ्या आई वडिलांची ना खूप लाज वाटते. म्हणून मी ठरवलंय की मी त्यांच्याशी जास्त संबंध नाही ठेवणार. आज त्यांच्यामुळे मुक्ताबाईंनी आपल्या सोबत नाहीये आणि त्यांनी जो तुम्हाला त्रास दिलाय ना तुम्ही नाही विसरू शकणार. दादा मामा, आपल्या घरात किती आनंदाचं वातावरण होतं पण त्यांनी तो आनंद संपवला. दादा मामा, मला नाही राहायचंय त्यांच्यासोबत. वैजंती, सतत किस्से सांगणारी, निरर्थक बडबड बडबड करणारी हीच का ती मुलगी? असा प्रश्न पडलाय मला आता. कुठून आला ग एवढा समजूतदारपणा, एवढा शहाणपणा? तुझ्यातले 10% समजूतदारपणा तुझ्या आई वडिलांकडे असताना तर मी आनंदाने त्यांना स्वीकारलं असतं. काय दुर्दैव आहे, ज्यांना खरं तर या घरामध्ये राहायचा अधिकार नाही ते घरामध्ये घुसलेत आणि या घरामध्ये राहण्याचा जिला पूर्ण अधिकार आहे, हक्क आहे, तिला मात्र घराच्या बाहेर काढले. इथं येणार आपल्या घरी वर दिसणार नाही ना. खरंय, आमंत्रण नाही दिलं तर आपण संबंध तोडलेत असं वाटत. काही झालं तरी त्यांच्या डोक्यात असं नाही यायला पाहिजे. आम्ही सगळे कुटुंब आहोत. आणि ते हे रेणुकाताईंच्या घरच्यांचं कसं काय करायचं? यांना पण आवडणं द्यावं लागेल ना म्हणजे आपल्याला. होय, आपल्याकडून आपण चुकायला नको. आपण आमंत्रण देऊ. असे तसे लोक आपल्याला गरीब म्हणून हिणवणारच आहेत. आपण आपलं कर्तव्य पार पाडू. चालतंय, चालन. मग मी उद्या जातो आणि मोठ्या मालकांना आवाज देऊन येतो.
त्यांच्या समोर जायचं, उभा राहायचं, भीती वाटते मला. काय समजून नाही राहिलं बा. आम्हाला भीती कसली? तुम्ही जायच्या आधी आम्ही घरी येऊच, तर मग आपण बोलूयात. झालं ना अगं, पण तू आल्यावर माझ्या मनातली सगळी भीती काढून टाकशील. त्यांच्या समोर गेल्यावर परत भीती वाटणारच आहे मला. मग एक काम करा, त्यांच्या समोर जा, नसतं पाठमोर उभं राहून आमंत्रण द्या. आणि मग त्यांनी मालकांनी विचारलं असं का थांबला म्हणून, मग काय सांगायचं? सांगा त्यांना की देवलाशांना सांगितलं की गुरुवारी श्रीमंत माणसांचा चेहरा बघायचा नसतो. अरे आलात का तुम्ही? तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. दमला असाल, हात पाय तोंड धुवून घ्या, म्हणजे जेवायला बसता येईल. आणि आज तुम्हाला झोप पण चांगली लागत. ते पंखा आणलाय ना, गरम पण नाही होणार. अहो फॅनची काय गरज होती? अशी कशी गरज नव्हती? अहो तुम्हाला थंडगार एसीच्या हवेत झोपायची सवय. अहो पण अण्णा, आणि इथं तर तसलं काही नाही. किती उकडला असन, पण कधी एका शब्दाने तुम्ही काही म्हणलं नाही. आम्ही म्हटलं काय एसी नाही, चला आपण एखादा पंखा तर घ्यावा. मी आले. अण्णा मी पण फ्रेश. हा या. अण्णा काय हो, तुमच्यात आणि श्रीमंत लोकात खूप फरक आहे. आमच्याकडच्या ज्या चैनीच्या वस्तू असतात ना, ते फक्त आमची श्रीमंती सिद्ध करण्यासाठी असतात. अण्णा तुम्ही विचारा ना, श्रीमंत हो, तुम्ही स्वतःपेक्षा आधी दुसऱ्याच्या सुखाचा, त्यांच्या आनंदाचा विचार करता. आता हेच बघा, नेहमी एसीत झोपणाऱ्या माणसाला छान झोप मिळावी, अहो म्हणून तुम्ही डायरेक्ट फॅन घेऊन आलात. अहो ही मनाची श्रीमंती कुठल्या तराजूत मोजायची? आणि मी गॅरंटीने सांगतो, जगातल्या कुठल्याही एसी पेक्षा हा फॅन जास्त थंड हवा देणार. आणखी एक बोलायचं होतं. रेणुकाच्या लग्नात जे काही झालंय ना, सो ते प्लीज तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. आणि अण्णा, कोणताही संकोच न बाळगता तुम्ही आमच्या घरी जा आणि भक्तीच्या लग्नाचं निमंत्रण दादांना द्या. अण्णा मी काय म्हटलं, हे बघा, कोणताही संकोच बाळगू नका. अहो तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नात जशी आम्हाला हेल्प केली ना, तशीच हेल्प मी तुम्हाला माझ्या मेहुणीच्या लग्नात करणार आहे. अहो असं कसं म्हणताय? अहो तुम्ही जावई बापू आहे या घरचे, आणि तुम्हाला असं राबवून घेतलं तर लोक काय म्हणतील आम्हाला? काय अण्णा, हा जावई म्हणून मला एकदम तुम्ही परक करून टाकलं. अहो मी तुमचा मुलगा आहे, आणि लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ना, हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट. हो, अरे गुरु वा, म्हणजे तिने तुला असं वागायला शिकवलंय? नाही, ही रेणुका आहे, आणि मुक्ता वहिनी कशी वागते हे तुम्ही बघूच नाही शकत, कारण तेवढी तुमची रेणुका. ठीक आहे, मी शांत बसते. पण उद्या जर मुक्ता वहिनी इथे आली नाही ना मला भेटायला, तर तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा कसा छळ केला हे सांगून हे लग्न मोडून टाके ना. तू आम्हाला ब्लॅकमेल करतेस? मुक्ता हे घर सोडून गेल्याशिवाय हे लग्न होणार नाही, हे काल तुम्हीच म्हणालात ना. त्याला ब्लॅकमेलिंगच म्हणतात. मुक्ता वहिनी मला भेटायला येणं परवडणार आहे की मी हे लग्न मोडून घर सोडून निघून जाणं तुम्हाला परवडणार आहे? हे तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी मिळून ठरवा, आणि मग मला सांगा.
ही घ्या पत्रिका. अरे वा, छान छान. सगळे लग्नाला या बर का. तुमच्या सगळ्यांचे पाय आमच्या घराला लागू द्या. अरे भक्तीचं लग्न म्हणजे माझ्या मुलीचंच लग्न आहे. आम्ही नक्की येणार सगळेजण. मला वाटतं पत्रिका द्यायला येणं हे फक्त निमित्त आहे. नाही म्हणजे आता भक्तीच्या लग्नासाठी त्यांना पैशाची गरज असणारच ना. हो म्हणजे काय, आता एवढा मोठा समारंभ आहे, पैसे लागणारच. हो. मी काय म्हणतो, आपण 50,000 रुपये मदत म्हणून देऊयात. एवढे? आत्माराम, तेवढ्यात भागेल ना? नाही, मी पैशासाठी नाही आलोय. मी फक्त माया पोरीचं आवाज घेऊन आलोय. काही पण चुकीचं बोलू नका. पैशावाले व्याय आहेत म्हणून त्यांचा फायदा आम्ही असा नाही उचलणार कधी. पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावरती. ही असली घाणेरडी कृत्य तू कधीच करू शकत नाही. ते तुझ्या रक्तातच नाही. आम्ही सगळे सहकुटुंब लग्नाला येणार. अरे तुझ्या घरी येणं म्हणजे मंदिरामध्ये जाण्यासारखंच आहे. बर मालक, अजून एक होत ते म्हणजे रेणुका ताईंच्या घरच्यांना पण पत्रिका द्यावी म्हणत होतो. म्हणजे त्यांना नाही बोलवलं तर बरं नाही वाटणार ना ते, म्हणून. किती भोळा आहेस रे तू. तुला अजून दुनियादारी कळलेलीच नाहीये. काय ना, तुझ्या लग्न समारंभामध्ये खरोखर ज्याला आनंद वाटतो त्यालाच बोलव. माझा ऐकशील तर देशमुख कुटुंबाला बोलवू नकोस. सगळ्या रंगाचा बेरंग होईल. शेवटी तुला जे वाटतं ते तू कर. पण आम्ही सगळेजण लग्नाला येणार. लहानपणी भक्तीला चिडवायला मी म्हणायचे, भक्ते तू आधी हे काम कर, नाहीतर थांब तुझं लग्नच लावून देते. लागलीच रडायला लागायची. वय आणि रडत रडत माझ्याकडे यायची. मला म्हणायची, ताई आई बघ ना, माव लग्न करून देतीये. आधी लग्नाचं नाव काढलं की रडायची. आणि आता लाजती बघ कशी. पोरी कशा पटापटा मोठ्या होत्यात नाही. उद्या हळद, परवा लगेच. लागली भक्ती संसाराला. पण बघते, लग्नानंतर फक्त घरात रमायचं नाही. 4 पैसे कमवता येतील असं काहीतरी शिकून ठेव. पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून नाही राहायचं. उद्याचा दिवस कसा येईल आपण नाही सांगू शकत. अशा वेळीस कुणावर अवलंबून न राहता निदान स्वतःचं भागन असं कमवायला यायला पाहिजे. अगं पण मला तर आपण घरात करतो आता तेवढीच कामं करता येतात. हा, पण लग्न झाल्यावर मी घेईन काहीतरी नवीन शिकून. तसं काही बोलले नाहीये मी सासरकडच्यांशी, पण लगीन झाल्यावर घेईन ना बोलून त्यांच्याशी. पण बघते सासरच्या माणसांना तर मी पाहिलं पण नाहीये, होणाऱ्या नवऱ्याला पण. हा, तू आता राहूच दे. अगं मी सुद्धा अजून नीट भेटले नाहीये त्यांना. तुमच्यासारखं लव्ह मॅरेज नाही ना आमचं, नाही तर भेटले पण असते. अगं बाबू, चेहरा बघ कसं लाजून लाजून कुंकवासारखा लाल लाल झालाय. आणि त्यात उद्या हळद, जे एकत्र हळद आणि कुंकू. म्हणजे आई, त्या भक्तीचा चेहरा कुंकवाच्या करंडासारखा दिसणार का? काय गे बाळा, काय चाललंय तुझं तिकडे? अहो दादा, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही विसरलात का? मुक्ता वहिनीच्या विश्वासात वाढले मी काहीच चुकीचं करणार नाही, माहितीये ना तुम्हाला. आणि हे बघा, आता माझी पाठवणी झाली आहे की मग तुम्ही नका विचार करू इकडचा. मी आणि माझ्या सासरचे काय ते बघून घ्या. आणि टेन्शन तर बिलकुल घेऊ नका. बरं, पूर्ण विश्वास आहे माझा तुझ्यावरती. ठीक आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. ओके, बाय.
म्हणते रेणुका? त्रास देते का अजून सगळ्यांना तिकडे? त्रास देत नाहीये, धडा शिकवते. मुक्ताच्या संस्कारात तयार झाले ना, तसं मुक्ताने मला धडा शिकवला, माझ्यातला पुरुषी अहंकार संपवला, माझ्यातला माणूस जागा केला. तेच काम आपली मुलगी तिकडे जाऊन करते. प्रत्येक घरामध्ये तुला सांगतो एक मुक्ता निर्माण व्हायला पाहिजे, तेव्हाच स्त्री पुरुष समानता येईल. छान चाललंय. रेणुका, अगं प्रत्येक वेळेस पाहुण्यांना नाही टाळू शकत आपण. किती ऑड वाटतं ते. त्यामुळे जे भेटायला येत आहेत त्यांना प्लीज भेटून घे. हा, त्यांना पाहायचंय तुला. अरे पण मी नाही म्हणतच नाहीये. मी काय म्हणते, तू मुक्ता वहिनीला आधी बोलावून घे, मग बघ पाहुणे घरचे सगळ्यांना कशी खुश करते ते. आणि एक लक्षात ठेवा, मी तुमची हांजी हांजी करायला इथे आलेली नाहीये. तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागेन असं समजू नका. आणि एनिवेज मला एक कळत नाहीये, तुमच्या पाहुण्यांना मला का भेटायचंय, का बघायचंय? मी काय एखादा प्राणी संग्रहालयात नुकताच दाखल झालेला नामशेष झालेला एखादा प्राणी आहे का? मी शोपीस आहे. अगं हे बघ, आपण लग्नात खूप कमी पाहुण्यांना बोलवलं होतं, म्हणून त्यांना तुला पाहायची इच्छा आहे. ते म्हणूनच आग्रह करतायत ना. पण मी काय म्हणतो की देशमुखांची सून कशी आहे, वेदची बायको कशी दिसते, त्यांना पाहायचंय. तू त्यांना भेटायला आडेवडे का घेतेस? आणि मी काय म्हणते, तुम्हाला मुक्ता वहिनीला इथे बोलवण्यात काय प्रॉब्लेम आहे? ह्या घरात पाय ठेवणारी माझी पहिली पाहुणी कोणी असेल ना, तर ती मुक्ता वहिनी असेल. ज्या लोकांनी तिला नगरकरांच्या घरातून बाहेर काढलं ना, त्यांच्याच घरात तिचं पाऊल पडलेलं बघण्यासारखा दुसरा आनंद कुठलाच नाही. नाही, आम्ही तिला घराच्या बाहेर काढलं एवढंच फक्त लक्षात ठेवलंस. हा, पण तिचा खरेपणा, तिचं खानदान आमच्यापासून लपवून ठेवलं, हे तू सोयीस्करित्या विसरतेस. पण ती गोष्ट खरंच सांगण्यासारखी होती का? एवढी क्षुल्लक गोष्ट आहे ती. तुमच्यासाठी असेल क्षुल्लक, आमच्यासाठी नाही. नाही, यांनी लपवून ठेवलं, पण याला सांगायला काय झालं होतं? हा, पण बाबा मी सांगायचा प्रयत्न केला होता त्या दिवशी. मला भीती वाटली की. अरे पण त्याचे परिणाम काय बघतोयस ना तू. अरे ही पोरगी डोक्यावर मिऱ्या वाटायला निघालीये. आय एम सॉरी, ते मिऱ्या वाटणं वगैरे इमॅजिन झालं. थांबव हे सगळं. हो, आता तर हे सगळं कुठे सुरू झाले. आणि वेस, जर आज मुक्ता वहिनी मला भेटायला आली नाही ना, तर स्विमिंग सूट घालून मी तुमच्या पाहुण्यांसमोर. थांब थांब बाबा, हिचं बोलणं प्लीज सिरियसली घ्या. ही कशी आहे मला चांगलंच माहिती आहे. तिच्या वडिलांवर गेले पूर्णपणे. ही जे ठरवते ना ते पूर्ण करते. त्यामुळे आता सुद्धा तिची इच्छा पूर्ण नाही झाली तर ती म्हणते तसं होईल ना. वेद, तू आम्हाला सावध करतोयस का हिची भीती दाखवतोयस? वरून तिचं कौतुक करते ते वेगळंच. त्याने बोललेलं तुम्हाला कौतुक जरी वाटत असेल ना, तरी ते सिरियसली घ्या. काही नाही, परत तेच. मी घरी यावं म्हणून अडून बसले. तुला माहितीये मुक्ता, हे ऐकताना मला किती भारी वाटतंय. इट फील सो गुड. यार, रेणुकाचा खरंच खूप जीव आहे तुझ्यावर. मुक्ते, चल पटापट आता उद्याची तयारी करायला घ्या दोघी बहीण. वय आई, रेणुकाताईंचा फोन आला होता. ते मला तिकडं त्यांच्या घरी बोलवते. ताई, अगं मला तुझी लय गरज आहे. आज तू कुठं जाऊ नको बरं. आजच काय, मी आयुष्यभर तुझ्या सोबतच आहे. पुढंच जाणार नाही. पण ह्या पण माझ्या बहीणच आहेत ना. मला त्यांची लय काळजी वाटते. मला तिकडे जायला पाहिजे. आणि मी काय अशी जाते आणि अशी येते बघ. काळजी नको करू. अगं ताई, त्यांनी परत तुझा अपमान केला तर? हे आता असं नाही वागणार. असं वागल्यामुळेच तर रेणुकाताईंनी त्यांना धारेवर धरले. आणि आता ते पण विचार करून हैराण झाले असतील की आपण बघायला आलो तेव्हा ही मुलगी म्हणजे आमची रेणुका कशी होती आणि आता कशी झाली.
बरं मुक्ते, तू तिकडं चाललीयस तर तुझ्या सासरच्या माणसांकडून पण कोणीतरी यायला पाहिजे ना. नाही म्हणजे त्यांना पण तुझी आठवण येत असणार ना. हो मग. अगं मग त्यासाठी किराणा लागेल, भाजीपाला आणावं लागेल, गॅस लागेल. मग हा सगळा खर्च भागवणार कसा? आपल्याकडे पैसे आहेत का? त्याचा विचार मी अजून केला नाहीये, बघू कसं करायचं ते. अगं पण मुक्ता म्हणाली होती ना की सेपरेट किचन होऊ देणार नाही, त्याचं काय? ती बोलली आणि तिला आपण घाबरायचं? हं? ती काही करू शकत नाही. तिला या अंबिकाची ताकद माहित नाहीये. काय माहित नाही? अगं राहून राहून मला असं वाटतंय की तिच्यामध्ये ना काहीतरी अद्भुत शक्ती आहे, म्हणून तर घरात 24 तास तिची आरती ओवाळत असतात. शक्ती कसली हो? हा, चलाक आहे ती, चलाक. तिला ना सगळ्यांना कसं ताब्यात ठेवायचं ना माहितीये. घरातल्या प्रत्येकाचा अभ्यास करून ती या घरात शिरली आहे. मग शक्ती तिच्यात नाही, शक्ती माझ्यात आहे. माझ्या मेंदूत शक्ती आहे आणि ती शक्ती भलभल्यांची वाट लावू शकते. याच बिंदूचा वापर करून मी मुक्ताला घराबाहेर काढलं. आता तिला कायमचं घराबाहेर कसं ठेवता येईल याचा विचार करायचा आहे. यासाठी ना मला एक व्यक्ती मदत करू शकते. कोण?